भारतीय जनता पार्टीचं मला एक कायम एक आठवण चांगली मनात राहिली की कोणताही प्रकल्प करत असताना किंवा कोणतीही डेव्हलपमेंट करत असताना आपण ज्यावेळेस कोणतं एखादी ब्रिज बनवतो किंवा एखाद्या मेट्रोची लाईन बनवतो तर त्या ठिकाणी राहणारी लोक बेघर नाही झाली पाहिजे. मग असा प्रश्न निर्माण झाला की मुक्ताताई त्यावेळेस होत्या, मुरल्यांना नंतर महापौर म्हणून आले. असा प्रश्न निर्माण झाला की 174 लोक विस्थापित होत आहेत. तिसरा ब्रिज नंतर त्याच्यात आला की सेंट मिरा समोरचा रेल्वेचाच तोही ब्रिज मोडकळीस आलेला होता आणि तो नवीन बनवायचा होता. बजेट तर आपली ब्लँकेट मान्यता होती त्यामुळे बजेट आपल्याकडे भरपूर होतं, परंतु रेल्वेची जागा असल्यामुळे महानगरपालिका त्यात त्यांचं पुनर्वसन करणार नाही अशा प्रकारचं एक नियम म्हणता येईल तसा आहे. आणि त्या नियमाच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सर्व श्रेष्ठींशी बोलून आम्ही त्या नियमाला थोडीशी बगल दिली आणि जरी ते महानगरपालिकेच्या जागेत राहिला नसले किंवा रेल्वेच्या जागात राहिला असले तरी सुद्धा आम्ही त्यांना BSUPच्या अंतर्गत 174 लोकांना चांगली घरं साधारण 350-400 स्क्वेअर फीटच्या प्रत्येकाला फ्लॅट, काहींना हडपसरला दिले, काहींना शिंदे वस्ती म्हणजे नोबेल हॉस्पिटल एमनोरच्या बाजूला दिले. तर म्हणजे मला एक चांगलं वाटतं की आपण कोणतीही डेव्हलपमेंट करत असताना त्यांचं कोणाला बेघर केलं नाही.